Hello everyone. Today we are going to start our unit number second, that is ERP and related technologies. So in this chapter we discuss the various technologies which are learned in unit number second. Now these technologies are integrated management information, business modeling, integrated data models, BPR, DSS, EIS, SCM. All these technologies we are learned in this second unit. So before we start, we just discuss what is meant by ERP and their related technologies. So as you know, the ERP is an abbreviation for Enterprise Resource Planning, and ERP means it is a technique and concept for integrated management for businesses as a whole from viewpoint of effective use of these various resources, and these resources are manpower, machinery, method, material and money. And using these management resources, we improve the enterprise efficiency of an enterprise management. So it is nothing but the ERP. So using this ERP, there are some limitations, and these limitations are, the first one is the manager cannot generate custom report or queries without help from programmers. म्हणजे काय की आता ERP आपण जनरेट केलं किंवा ERP आपण यूज करतोय, पण त्यांनी जसं प्रोग्राम करून दिलेला असेल, त्यांनी जसे रिपोर्ट जनरेट केलेत तेवढेच रिपोर्ट आपण काय करू शकतो, त्यावरनं जनरेट करू शकतो. म्हणजे मॅनेजरला सपोज एखाद्या वेळेला नवीन रिपोर्ट जनरेट जर करायचा असेल तरी तो नवीन रिपोर्ट त्याला जनरेट करता येत नाही. त्याला पुन्हा त्या ERPचा प्रोजेक्ट किंवा ERPचं सॉफ्टवेअर ज्यांनी डेव्हलप केले त्याच प्रोग्रॅमरकडून त्यांना पुन्हा तो रिपोर्ट जनरेट करून घ्यावा लागेल, आणि त्यानंतरच आपण तो आपल्या सिस्टीममध्ये यूज करू शकतो. त्यामुळे हे एक पहिलं डिसएडव्हान्टेजेस आहे किंवा लिमिटेशन्स आहे. सेकंड लिमिटेशन काय, तर लिमिटेशन्स आपण जे कशा बघतोय तर इन्फॉर्मेशनवरती लिमिटेशन्स बघतो. ओके, सेकंड वन काय, तर ERP सिस्टीम प्रोव्हाइड द करंट स्टेटस ओनली. म्हणजेच काय म्हणतोय की जी ऑर्डर असेल तो ऑर्डर असणार आहे, तो ऑर्डर तुम्ही सेव्ह करून ठेवणार आहे. या ठराविक जे आपण म्हणतो करंट स्टेटसवरतीच फक्त आपल्याला तिथं डेटा अवेलेबल असणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे ज्यावेळेला मला पूर्ण पॅटर्न्स फाईंड करायचे असतात किंवा मला नवीन डिसिजन घ्यायचं असतं, त्या ते इझिली फाईंड करता येत नाही, कारण आपण फक्त करंट डेटावरच आपण त्यावरती जे काय असेल ते ओव्हरलुक करू शकतो त्या ठिकाणी. त्यामुळे हा एक तुमचा लिमिटेशन झाला. अँड थर्ड वन काय म्हणतोय की डेटा इन ERP ॲप्लिकेशन इज नॉट इंटिग्रेटेड विथ अदर एंटरप्राइजेस. ओके, म्हणजेच काय म्हणतोय की याच्यामध्ये काय म्हणतोय की ERP ॲप्लिकेशन्समध्ये आपण जो केला तो इंटिग्रेटेड डेटा असला पाहिजे. जर नसेल तर आपल्याला पुन्हा त्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि हे जे सगळे लिमिटेशन्स आहेत, हे सगळे लिमिटेशन्स आपण ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यूज करून आपण काय करू शकतो, लिमिटेशन्स आपण रिमूव्ह करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय असणार आहे, एम्प्लॉई जे तुमच्या कंपनीमध्ये असतील ते बेटर डिसिजन घेऊ शकतात. सो दीज टेक्नॉलॉजीज आर डेटा वेअर हाऊसिंग, डेटा मायनिंग, ओलॅप टेक्निक आपण बघणार आहे, देन सप्लाय चेन मॅनेजमेंट ॲज वेल ॲज BPR, त्यानंतर CRM दॅट इज कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, इंटरनेट, एक्स्ट्रानेट अँड ॲज वेल ॲज प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट. आणि ह्या सगळ्या आपण जे आपण म्हणतो ॲप्लिकेशन्स किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपण काय यूज करणार आहे, तर आता ERP मार्केट कसं आहे वाढत राहते, किंवा ERP मार्केट कसं आहे तुमचं की न्यू मार्केट सेगमेंट तुम्हाला ओपन झालं आहे किंवा जास्त ग्लोबली तुमचा मार्केट वाढलं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे आपलं काय असणार आहे, तर आपल्याला पूर्ण आपला बिझनेस एक्सपांड जर करायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज मर्ज केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या सिस्टीममध्ये यूज केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला तो बेटर डिसिजन आपण घेऊ शकतोय आणि आपल्या सिस्टीमसाठी बेनिफिशियल असणार आहे. आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजी आपण आता ज्या बघितल्या, त्या सगळ्या टेक्नॉलॉजी तुमच्या सिस्टीममध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये कशा फिट होतात हे आपण ह्या डायग्रामॅटिकली बघूया. ओके, आता ही कन्सिडर करा, ही आपली ऑर्गनायझेशन म्हणजेच एंटरप्राइज आहे आपली, जिथं आपण ॲक्च्युली वर्क करतो. ओके, आता हे जे आहे ते ऑर्गनायझेशन आणि सप्लायर ह्या दोन्हीमधलं जे कम्युनिकेशन आहे किंवा दोन्हीमधलं जे रिलेशनशिप आहे, हे रिलेशनशिप किंवा दोन्हीमधलं इंटरकनेक्शन आहे, हे इंटरकनेक्शन एस्टॅब्लिश करायसाठी आपण काय यूज करणार आहे, SCM दॅट इज अ सप्लायर चेन मॅनेजमेंट. म्हणजे ही जी सबसिस्टीम आहे किंवा हे जे ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन काय करणार आहे की तुमच्या ऑर्गनायझेशन आणि तुमचं सप्लायर ह्या दोन्हीमधला जेवढा काही डेटा आहे, जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे, जेवढे काय तुमच्या त्या दोघांमधल्या ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते सगळं ट्रान्झॅक्शन थ्रू SCM आपण काय करू शकतो तर स्टोअर करून ठेवणार आहे. ओके, म्हणजे मला प्रत्येक वेळेला नवीन सप्लायर सर्च करायची गरज लागत नाही, किंवा सप्लायर रिलेटेड जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज असतील फ्रॉम बिडिंग किंवा आपण जे आपण म्हणतो की सप्लायर चूज करण्यापासून फायनल त्याला ऑर्डर देण्यापर्यंत, हे सगळे जे आहे हे सगळं मॅनेजमेंट कशाच होणार आहे,
सप्लाय चेन मॅनेजमेंट पासून होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन डेटा वेअरहाऊस. आता डेटा वेअरहाऊस म्हणजेच काय आपण डीपमध्ये नंतर बघणार आहे, पण डेटा वेअरहाऊस म्हणजेच काय असतं की ज्या ठिकाणी तुम्ही काय करता लार्ज अमाऊंटमध्ये डेटा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ओके, आता तुम्हाला नॉर्मली वेअरहाऊस म्हणजे काय माहित असेल की वेअरहाऊसमध्ये आपण काय करतो की लार्ज अमाऊंटमध्ये जे काय तुमचं वेअरहाऊस, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की समजा धान्यांचं वेअरहाऊस आहे. त्या ठिकाणी काय असणार आहे, सगळ्या टाईप्सचे धान्य किंवा ग्रेन्स आपण जे म्हणतो ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ओके, आणि ते काय करणार आहे, जसं हवं आहे तसं तुम्ही त्यातून ते काढून घेणार आहे आणि तुम्ही पुन्हा त्याला जाऊन काय करणार, तुम्ही सेल म्हणजे रिटेलर होलसेलर जे असतील ते घेतील त्या ठिकाणी. इथं सेम डेटा वेअरहाऊसचं मिनिंग काय असणार आहे की तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जेवढ्या काय एंटिटीज इन्व्हॉल्व होतात किंवा जेवढ्या काय तुमचे सबसिस्टीम असतील त्या सगळ्यांचा जो काय डेटा तुमचा कलेक्ट होणार आहे तो सगळा डेटा एकाच ठिकाणी सेंट्रली वेल फॉर्मॅटमध्ये डेटा वेअरहाऊसमध्ये आपण काय करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. त्यामुळे डेटा वेअरहाऊस म्हणजेच काय अशी प्लेस आहे की ज्या ठिकाणी तुमच्या ऑर्गनायझेशनचा डेटा तुम्ही इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवताय. ओके, त्यामुळं हे काय असणार आहे, कस्टमरकडून आलेला जे डेटा किंवा सप्लायरकडून आलेला डेटा सगळ्याचा डेटा कुठं असणार, तुमच्या डेटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर केला जाणार आहे. ओके, आता नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन आणि कस्टमर. ह्या दोघांमधलं रिलेशन आहे हे मॅनेज करायचं काम कोण करते, CRM, दॅट इज अ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, मग आता नॉर्मली बघा तुम्ही असं असतं बघा, नवीन जर कस्टमर ऍड झाला तर त्याला वेगवेगळे मेसेजेस प्रोव्हाइड करणं, त्याला नवीन पॉलिसीजबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, मग ते थ्रू मेल असेल, थ्रू चॅटिंग असेल किंवा थ्रू आपण म्हणतो की मेसेजेसच्या थ्रू असेल, हे सगळं कॅम्पेन मेंटेन करणं हे सुद्धा कशाच असणार आहे, थ्रू CRM आपण करू शकतो. त्यामुळे कस्टमर चेन मॅनेजमेंट म्हणजे कस्टमरचं रिलेशनशिप मेंटेन करणं हे थ्रू कशाचं होणार, तुमच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे मॉडेल त्या ठिकाणी किंवा हे आपण जे म्हणतो सबसिस्टीम त्या ठिकाणी यूज होईल त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे बघा की आपण हा डेटा वेअरहाऊसमध्ये काय करणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करून ठेवणार आहे सेंट्रली जी इंटिग्रेटेड फॉर्मॅट असणार आहे. ओके, आणि ही जे डेटा आहे हा डेटा आपण डेटा अर्चिव्ह म्हणजेच काय जेव्हा लागेल तेवढाच डेटा आपण काय करतो, फेच करून काढून घेऊ शकतो. आता इथे दिसते बघा BI, दॅट इज अ बिझनेस इंटेलिजन्स. ओके, आता ही जे लोक असणार आहेत, ओके, सो इथं BIचं मिनिंग काय असणार आहे, बिझनेस इंटेलिजन्स असणार आहे त्या ठिकाणी. आणि BIचं मेन पर्पज काय असणार आहे की तुमच्या सिस्टीम मधला डेटा काय करायचा, फेच करून घ्यायचा जसा हवा आणि बेटर डिसिजन घ्यायचा. म्हणजे काय करतो तो की तुमच्या सिस्टीम मधले सगळे जे काही जसा टाईपचं तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा असेल त्या रिलेटेड लागणारी सगळी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या पॅटर्न वाईज फाइंड आउट करणं किंवा काढून घेणं आणि ते काढून घेण्यासाठी ते यूज काय करतात, डेटा मायनिंग आणि OLAP टेक्निक यूज करतील. ओके, मायनिंग मीन्स काय, टू डिग. ओके, म्हणजे नॉर्मली मिनिंग काय येतं की डेटा वेअरहाऊसमध्ये आपण काय करणार आहे, लार्ज अमाऊंटमध्ये डेटा स्टोअर करून ठेवणार आहे आणि तो हव्या त्या पॅटर्नमध्ये काढून घेणं, फेच करणं हे काम कुणाचं असणार आहे, डेटा मायनिंगचं असणार आहे. ॲज वेल एज OLAP टेक्निक, दॅट इज ऑनलाईन अनालिटिकल प्रोसेसर. हा काय करतो की डेटावरती तुमचे ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करणार आहे, वेगवेगळे ऑपरेशन्स प्रोसेसिंग करणार आहे आणि जसा डेटा हवा आहे तेवढाच डेटा काय करणार आहे, ते यूज करणार आहे आणि ते यूज करून करतं BI करतं, दॅट इज अ बिझनेस इंटेलिजन्स करणार आहे. ओके, म्हणजे फक्त ERP आणि हे सगळ्याला आपण जे म्हणतो ह्या सगळ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीला जे आपण सपोर्टिव्ह कोण असणार आहे, इंटरनेट आणि WWW. ओके, म्हणजे विदाउट इंटरनेट और इंट्रानेट. ओके, दोन टर्म्स आहेत. ओके, इंटरनेट म्हणजेच काय, सिस्टीमच्या आपण जे म्हणतो की विदिन ऑर्गनायझेशनमध्ये असलेला डेटा ॲज वेल एज तुमच्या ऑर्गनायझेशनच्या बाहेर सुद्धा जाणारा डेटा, या सगळा डेटा तुमचा एकत्र करणं, त्यांना जे कनेक्शन्स प्रोव्हाइड करणं हे काम कोणाचं असणार, इंटरनेट आणि WWW, दॅट इज WWW, वर्ल्ड वाईड वेब. ओके, आणि ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, सगळा डेटा इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवू शकतोय. त्यामुळे ह्या फक्त ERP असून चालणार ना, ERP बरोबर ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला लागणार आहेत, जसं GIS असेल, डेटा वेअरहाऊसिंग असेल, CRM असेल, SCM असणार आहे, OLAP आहे, डेटा मायनिंग आहे. ओके, आणि ह्या सगळ्याचा आपण यूज करून आपण काय करू शकतो, आपल्या सिस्टीम मधले जे काही लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन आपण ओव्हरकम करणार आहेत. ते लिमिटेशन्स कुठले, जसे आपण मागाशी बघितलं ते की मॅनेजरला जसा हवाचा अचानक एखादा रिपोर्ट जनरेट करायचा असेल वेगळ्या टाईपचा तर तो करू शकत नाही विदाउट हेल्प ऑफ प्रोग्रामच्या हेल्पशिवाय तो काही करू शकत नाही. त्या ठिकाणी फक्त करंट स्टेटसवरतीच आपण डिसिजन आपण घेऊ शकत नाही. आपल्याला मागचे सुद्धा सगळे डेटा आपल्याला बघावा लागतो, त्यानंतर त्याला इंट्रोगेट करावा लागतो, त्यानंतर आपण फायनल डिसिजन जो काय असेल तो डिसिजन घेऊ शकतो. तर हे सगळे लिमिटेशन्स आहेत, हे लिमिटेशन्स सगळे ओव्हरकम केलेत थ्रू या सगळ्या टेक्नॉलॉजीज. ओके, आता वन बाय वन आपण सगळ्या टेक्नॉलॉजीज बघणार आहे त्या ठिकाणी. सो द फर्स्ट वन आपण बघायचं आहे ते आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. ओके,
तर ॲक्च्युली ह्या पॉईंटला स्टार्ट करायच्या अगोदर ओके, तर व्हॉट इज तर इन्फॉर्मेशन म्हणजेच काय म्हणतो आपण, की जो काय तुमचा रॉ फॅक्ट आहे त्या रॉ फॅक्टवरती प्रोसेसिंग केलं की आपल्याला जे मिळते ते म्हणतो काय, इन्फॉर्मेशन मिळतं. ओके, तर प्रत्येक सिस्टीम असेल, प्रत्येक एंटरप्राइज असेल, प्रत्येकाकडे काय असते, इन्फॉर्मेशन सिस्टीम असते. ओके, आणि ती कशी असणार आहे, ओपन असणार आहे, पर्पजिव्ह असणार आहे. पर्पजिव्ह म्हणजेच काय असणार आहे, की ठराविक पर्पजसाठी ती तुम्ही सिस्टीम काय करते, इन्स्टॉल केली असणार आहे किंवा यूज करत असणार त्या ठिकाणी. आणि ही कशी असणार आहे, की इनपुट आपण काहीतरी दिलं, प्रोसेस केलं, आउटपुट मिळालं, म्हणजे इनपुट आउटपुट, इनपुट प्रोसेस आउटपुट या सायकलपासून जो काय तुमची इन्फॉर्मेशन प्रोड्यूस केली जाते ती इन्फॉर्मेशन आपण त्या इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये स्टोअर करून ठेवू शकतोय. ओके, आता म्हणजे नॉर्मली कन्सिडर करा की फॉर एक्झाम्पल सपोज आपण एखादा सर्वे करतोय. ओके, तर सर्वे करतोय म्हणजेच काय करतोय, की ठराविक आपण क्वेश्चनर तयार करतो आणि ते क्वेश्चनर आपण काय करणार आहे, ठराविक लोकांना क्वेश्चन विचारतील किंवा तुम्ही ते ठराविक क्वेश्चनचं पेज प्रोव्हाइड कराल आणि ह्याच्यावरती जे काय त्यांचं आन्सरिंग मिळणार आहे ते तुम्ही कलेक्ट करणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही एखादा डिसिजन घेणार आहे. सेम वे इथे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये काय असणार आहे, की प्रत्येक एंटरप्राइज काय करते, की लोकांच्याकडून फीडबॅक घ्यायसाठी किंवा त्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्यासाठी इन्फॉर्मेशन सिस्टीम त्यांच्याकडे अवेलेबल असते. आणि ती कशी असणार आहे, की आपण काहीतरी क्वेश्चन विचारले की त्याला त्यांनी दिलेला रिस्पॉन्स असेल आणि ती म्हणजेच काय असणार आहे, आपल्यासाठी इन्फॉर्मेशन असणार आहे. सेम वे इथं ERP मध्ये काय असणार आहे, तर इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन असणं उपयोगाचं नाही आहे, तर ती इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. आता का असली पाहिजे हे आपण नेक्स्ट बघणार आहे. आता नॉर्मली कुठली पण इन्फॉर्मेशन सिस्टीम कन्सिस्ट केली तर त्याला एक मिनिमम 3 एलिमेंट्स तर त्याच्यामध्ये असतात आणि ते म्हणजे आहेत पीपल, प्रोसिजर आणि डेटा. ओके, सो हे 3 एलिमेंट महत्त्वाचे आहेत, पीपल, प्रोसिजर आणि डेटा. आता पीपल काय करणार आहेत, ठराविक प्रोसिजर किंवा मेथड फॉलो करणार आहेत आणि त्याच्यापासून जो काय डेटा तो कलेक्ट करणार आहे त्या डेटापासून ते काय करणार आहेत, इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करणार आहेत. ओके, सो द पीपल, प्रोसिजर आणि डेटा ह्या 3 टर्म्स महत्त्वाच्या आहेत. आता ह्या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमलाच अजून काय म्हणलं जातं, तर इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग सिस्टीम. ओके, अजून नेक्स्ट आपण बघणार आहे की कुठली याच्या डिसएडव्हान्टेजेस काय त्याचे कुठले पण सिस्टीमचे. तर सपोज कन्सिडर करा की आपले डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. ओके, तर काय असणार आहे की इन्फॉर्मेशन काय, प्रत्येक जण आपल्या डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन सेपरेटली स्टोअर करून ठेवते. म्हणजेच काय असणार आहे, की माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय ही जी इन्फॉर्मेशन मला नसणार आहे. जरी ते सगळे डिपार्टमेंट एकमेकांशी कम्युनिकेट जरी असतील तरी सुद्धा इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये कोणालाही नसणार त्या ठिकाणी. सो पीपल इन वन डिपार्टमेंट डू नॉट हॅव एनी इन्फॉर्मेशन व्हॉट इज हॅपनिंग इन अदर डिपार्टमेंट. हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि सेकंड डिसएडव्हान्टेज आपण त्याला म्हणू शकतो की ही जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन ठराविक टायमिंगलाच ती मिळालेली इन्फॉर्मेशन असते. थ्रू आउट आपण जे म्हणतो की मिनिट टू मिनिट किंवा सेकंड टू सेकंड इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. ओके, आणि हे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत हे डिसएडव्हान्टेजेस इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशनमध्ये काय केलं त्यांनी रिमूव्ह केलेत. आता ह्याच्यामध्ये काय करतो की कन्सिडर करा की समजा जर ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये कसं होतं की प्रत्येक डिपार्टमेंट काय करायचं, की सपोज सेल्स डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. आता नॉर्मली कसं फंक्शन होतं की कस्टमर ऑर्डर देणार आहे, कस्टमर आला की तो सेल्स डिपार्टमेंटकडे ऑर्डर देणार आहे. ओके, सेल्स डिपार्टमेंट तो प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे का नाही तो पहिल्यांदा वेअरहाऊसमध्ये चेक करणार आहे. जर नसेल तर तो काय करणार आहे, पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंटकडे जाणार आहे, त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट तयार करायसाठी तो सांगणार आहे. तर प्रोडक्शन डिपार्टमेंट काय करतं की पुन्हा ते रॉ मटेरियल अवेलेबल आहे का नाही ते पुन्हा काय करणार, चेक करणार आहे. जर ते रॉ मटेरियल अवेलेबल नसेल तर पुन्हा सप्लायरला ऑर्डर देणार आहे परचेस डिपार्टमेंट. ओके, आणि ते रॉ मटेरियल परचेस करून घेतल्यानंतरच मग आपण काय करणार आहे, ती प्रोडक्शन असेल ते प्रोडक्शन स्टार्ट करणार आहे. आणि ते रॉ मटेरियल खरेदी केल्यानंतर फायनान्स डिपार्टमेंट काय करणार आहे, त्या पर्टिक्युलर सप्लायरला जे काय त्याचं बिलिंग असेल ते बिलिंग प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. एकदा ते रॉ मटेरियल आपल्या सिस्टीममध्ये आलं की प्रोडक्शन डिपार्टमेंट शेड्यूल तयार करणार आहे, मशिनरीज कुठल्या मशिनरीवर किती वर्क आणि कोण वर्क करणार आहे हे फायनलाइज करणार आहे आणि त्या शेड्युलिंगनुसार ते प्रोडक्शन स्टार्ट करणार आहे. आणि ते प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ती ऑर्डर तुझ्या कस्टमरला फुलफिल केली जाणार आहे. म्हणजे एक जरी आपण ट्रान्झॅक्शन कन्सिडर केलं ते सगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. आणि जर प्रत्येकाने जर आपापला डेटा सेपरेटली जर ठेवला तेव्हा कोणामध्येही कोऑर्डिनेशन किंवा कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होणार नाही आहे. आणि हे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा राईट टाईम आणि ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी इथं काय केलं जातं की सगळी जे डेटा आहे तो डेटा इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये एकत्र स्टोअर करून ठेवला जातो आणि तो म्हणजेच काय, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. ओके, तर ह्या पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहे की आपला डेटा स्कॅटर न होता तो डेटा
सेंट्रल डेटाबेसच्या थ्रू एकाच डेटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं थ्रू ERP. त्यामुळे ERP ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक म्हणजेच काय करतं की तुमचा डेटाबेस हा इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या डेटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर करून ठेवला जातो. आता डेटा वेअरहाऊस का यूज करतात, तर जर ऑर्गनायझेशन मोठी असेल तर डेटा तुमचा लार्ज प्रोड्यूस होणार आहे आणि तेवढा सगळा डेटा मॅनेज करायसाठी तुम्हाला डेटा वेअरहाऊसची गरज लागणार आहे. आणि डेटा वेअरहाऊस म्हणजेच काय, असा प्लेस की त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या टाईपचा तुमच्या सिस्टीमचा, ऑर्गनायझेशनचा जेवढा काही डेटा असेल तो डेटा तुमचा करेक्ट, ॲक्युरेट, टाईमली मॅनरमध्ये आणि काय म्हणतात ॲक्युरेसीमध्ये तुम्ही तो स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे ॲक्युरेटच इन्फॉर्मेशन तुमच्या सिस्टीममध्ये स्टोअर केली जाणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही जो काही डिसिजन घेणार आहे तो डिसिजन तुम्ही काय कसा असणार तुमचा ॲक्युरेट किंवा इफेक्टिव्ह डिसिजन्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यामुळे टॉप लेवल मॅनेजमेंटला जेव्हा एखादा डिसिजन घ्यायची गरज असणार आहे त्यावेळेला तो इझिली तुमच्या डेटा वेअरहाऊसमधनं डेटा तो फेच करून घेऊ शकतात आणि त्याच्यावरती ते जे काय प्रोसेसिंग असेल ते प्रोसेसिंग करू शकतात त्या ठिकाणी. त्यामुळे आपला जो काय डेटा असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल ही इन्फॉर्मेशन कशी असली पाहिजे, ॲक्युरसी, रिलिव्हन्सी अँड टाइमलीनेस. म्हणजे ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला ॲक्युरेट रिलेटेडच डेटा आपल्या सिस्टीमला अवेलेबल करता येईल त्या ठिकाणी. त्यामुळे हे ते 3 फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक झाल्या तुमच्या इन्फॉर्मेशनच्या. दॅट इज द ॲक्युरसी, रिलिव्हन्सी अँड टाइमलीनेस. ॲक्युरसी मीन्स ॲक्युरेट फॉर्मॅटमध्ये, रिलिव्हन्सी मीन्स रिलेटेडच डेटा असला पाहिजे आणि टाइमलीनेस म्हणजेच काय, ज्या वेळेला गरज आहे त्याच वेळेला तो डेटा अवेलेबल असला पाहिजे. ओके, त्यामुळे ते टाइमलीनेस ज्याला गरज असेल त्याला राईट पर्सनला राईट टायमिंगला तो डेटा तो तिथं मिळाला पाहिजे. त्यामुळे टाइमलीनेस डेटा तुम्हाला इथं मिळू शकतो. सो त्यामुळे आपण काय होतो की जी ऑर्गनायझेशन आपल्या ती असेल ती इंडिव्हिज्युअली ॲक्ट्स न करता किंवा सेपरेटली ॲक्ट्स न होता ती एक सिंगल एंटिटी म्हणूनच ॲक्ट्स होईल. ज्याच्यामध्ये काय असणार आहे की होल तुमच्या ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी टुगेदर गॅदर करून ठेवली जाईल त्या ठिकाणी. ते प्लेस म्हणजे कुठला असणार, तुमचं डेटा वेअरहाऊस असणार आहे. ओके, थँक्यू.